तर मित्रांनो आपण आता वाराणसीला आलोय. आपली मित्रांनो आज 12 तारीख आहे आणि रात्रीचे 2 वाजलेत आणि आम्ही आज परत आलो आहे त्रिवेणी संगमला स्नान करण्यासाठी. आज महास्नान आहे. हे बघू शकता गर्दी. आता झालं असं आहे की तिकडचे 4 जे ब्रिज आहेत त्यातलं एक ब्रिज बंद आहे आणि 3 चालू आहेत. ते फक्त तिकडनं येण्यासाठी आहेत आणि हा एक ब्रिज आहे तो जाण्यासाठी ठेवलाय. तर थोडी धावपळ झाली. ठीक आहे, आज परत आपण आनंद घेऊया स्नानचा. रेल लाइन करिए. ना पण संगम क्षेत्रावर आता इथंच आहेत ना आपण. तुला पुढे घेऊन दाखवले कुठं इथं कुठं काय तिथं पाण्यापाशी दोन पावलं दाखवले मध्ये. तर मित्रांनो आम्ही त्रिवेणी संगमला आलोय. हे एकदम टोकाला आलोय आम्ही संगमच्या. नाही बोललो तरी आम्ही इकडनं किती किलोमीटर चालत आलो असो. 8 किलोमीटर चालत आलोय आतमध्ये. 8 किलोमीटर आतमध्ये चालत आलो. ही एकदम शेवटची जागा आहे त्रिवेणीसाठी. तर आपण आता त्रिवेणीला डुबकी मारून हे बघा. रात्रीचे 3 वाजता आहेत आणि आज 12 तारीख आहे. जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, आम्ही या महास्नानाच्या दिवशी आम्ही स्नान केलंय आणि तेही ब्रह्ममुहूर्तावर. अजून आता 1 तास जायलाच तसं पण तिकडे जायचं आम्ही होईलच ब्रह्ममुहूर्त सुद्धा. खूप बरं वाटतंय. इच्छा एक होती की इथपर्यंत यावं, ती पूर्ण झाल्यासारखी वाटते. खरं तर एक खूप सुटलेले मनातून, पण आपला भाऊ होता त्याने सारखा फोन करून चल 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 करून शेवटी बोललो चला जाऊनच येऊया, बघूया कसं आहे ते, आणि आलो. हर हर गंगे, हर हर महादेव. तर मित्रांनो झालं असं होतं की आम्ही 3:30 पर्यंत त्रिवेणीला पोचलेलो. पावणे 4 ते 4:30 पर्यंत आम्ही आतमध्येच होतो. त्यानंतर बाहेर येऊन आम्ही आवरलं आणि तसंच डायरेक्ट आमच्या टेंटकडे चालत गेलो. त्यामुळे तिकडनं मी जो व्हिडिओ काढायचा बंद केलेला, कारण टायमिंग दिलेला आम्हाला की 7 पर्यंत कसंही करून टेंटवर पोचा आणि 7:30-8 पर्यंत आम्हाला तिकडनं निघायचं होतं रेल्वे स्टेशनसाठी. तर आम्ही जसं होतो जसं चालायला भेटत होतं तेवढं स्पीडमध्ये आम्ही टेंटपर्यंत पोचलो. आवरलं वगैरे, बॅगा फटफट भरले आणि तसंच निघालो स्टेशनसाठी. तर आधी आम्हाला वाटलं की जायचं आहे प्रयागराजला, तर आम्ही निघालो तिकडनं. तर आम्हाला तिकडनं चालत 10 किलोमीटर दाखवत होते. तर चालत
तिकडनं आम्ही प्रयागराजला काहीतरी पोचलो 11पर्यंत 11 सव्वा 11पर्यंत आम्ही प्रयागराजपर्यंत पोचलो. नंतर तिकडे फोन केला, समजलं की प्रयागराजला नाही, प्रयागराज जंक्शनवरनं ट्रेन होती आमची. तर हालत एवढी खराब झालेली की अजून पुढे चालू शकत नव्हतो. तर कसं तरी करून तिकडनं आम्ही बाईकवाल्याला पकडलं, त्याला बोललो पैसे, तिकडे होते चालू. तर तिकडनं पैसे वगैरे आम्ही त्याच्यावर डिस्कस केलं आणि तिकडनं बसून मग आम्ही प्रयागराज जंक्शनला पोचलो. ते बरोबर आम्ही आमची गाडी होती 12:10ची आणि आम्ही पोचलो आहे तिकडे बरोबर 11:50ला, म्हणजे 15 मिनटं आम्ही लवकर आधी पोचलो तिकडे. त्यामुळे खूप घाईगडबड झालेली आणि खांदे बिंदे एवढे दुखत होते की बॅग उचलून चालून त्यामुळे अजिबात इच्छा नव्हती व्हिडिओ घेऊन व्हिडिओ वगैरे काढायची. त्यामुळे व्हिडिओ वगैरे काढला नव्हता. तर मित्रांनो, आपण आता वाराणसीला आलो आहे. आपली वंदे भारत ट्रेन होती. वंदे भारतने आम्ही वाराणसीपर्यंत आलो आहे. त्याच्या आधी हालत एवढी बेकार होती की कॅमेरा चालू करून व्हिडिओ बनवायचा मूडमध्ये नव्हतो. खूप हातपाय खांदे वगैरे दुखायला लागलेले, त्यामुळे व्हिडिओ बनवला नव्हता. तर आता वाराणसीला पोचलो आहे, तर बघूया पुढचा प्लॅन कसा होतो आहे, काय होतो आहे. तर मित्रांनो, रूमवर येऊन आम्ही पटपट फ्रेश झालो आहे. तसंच फ्रेश वगैरे होऊन कपडे वगैरे बदलून निघालो आहे देवदर्शनाला. आधी आम्ही जाऊ कालभैरवसाठी. कालभैरवला आम्ही जाऊ. तर मित्रांनो, दर्शन झालं कालभैरवचं. 2 ते 3 तासात लाईनीत होतो. 3 तासानंतर दर्शन झालं आहे कालभैरवचं. गर्दी खूपच झाली आहे, खूपच. आता काशी विश्वनाथला पण वाटत नाही लवकर दर्शन होईल. तिकडे पण 5 ते 6 तास जास्तच ना भैया, 5 ते 6 तास त्याच्यापेक्षा जास्त तास जाणार आहे तिकडे सुद्धा. तर मित्रांनो, ही काशी विश्वनाथ मंदिरसाठी लाईन आहे आणि या लाईनीतल्या लोकांना नाही बोललो तरी लगभग 2 ते 3 तास झालेत. 3 घंटा हुआ ना लाइन में? हाँ, हो गया. 3 घंटे से ऊपर हो. 3 घंटे, 3पेक्षा जास्त तास झाले त्यांना लाईनमध्ये. आणि अजून बोलतात अजून इकडनं अजून 3 तास लांब आहे बोलत आहेत. आमचं आता आम्ही कसं दर्शन करायचं आहे ठरवतो आहे. आता सध्या भूक लागले तर खाऊन घेऊ काहीतरी आणि मग विचार करू. रिकामी पोट डोकं चालत नाही आहे. हे काशीच्या गल्ल्या. गल्ली तर मित्रांनो, हे
घाट आहे. इकडे ज्याला अग्नी भेटते त्याला मोक्ष भेटतो, डायरेक्ट स्वर्ग. नशीबवान व्हावं लागतंय ह्या भूमीत जन्म घेणं आणि मरणं. बघा इकडे घाट आहे खाली. आता हे आम्ही रात्री आलोय म्हणून. इकडे आरती होते का? हां, थोडं उशीर झाला आपल्याला. आता 4-5 वाजता बोटिंग चालू राहिलं. सगळ्याच काढायचं असं काय असं ही फोटो Come on.